आरक्षणावर सरकार जी भूमिका घेईल त्याला पाठिंबा, आंदोलकांची भेट घेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची स्पष्टोक्ती। मराठा क्रांती ठोक मोर्चाची मातोश्री बाहेर धडक, आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शरद पवारांच्या घराबाहेरही आंदोलनाचा इशारा। राजू शेट्टींनी अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांगेंची भेट, दोघांमध्ये 1.5 तास संवाद, सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याची शेट्टींची माहिती। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची 7 ऑगस्टला एकत्र सुनावणी, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली होती तातडीच्या सुनावणीची मागणी। नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, मुंबई हायकोर्टातील जामिनावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत वैद्यकीय जामीन मंजूर। नाव आणि वेश बदलून करताना अजितदादांनी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले का, सुप्रिया सुळेंचा सवाल, एअरलाइन्सलाही जाब विचारणार। उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेख उरण पोलिसांच्या ताब्यात, लवकरच कलबुर्गीतून नवी मुंबईत आणणार। वादग्रस्त आयएस पूजा खेडकरांचा दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज, दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी धावाधाव। दृश्यमानता कमी असल्यानं दंगलखोरांवर तात्काळ कारवाई करता आली नाही, विशाळगडावरील तोडफोड प्रकरणात पोलीस आणि राज्य सरकारचा हायकोर्टात अजब दावा। मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, 49 जणांचा मृत्यू, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उद्या घटनास्थळी भेट देणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।